बाहेर मस्त पाऊस पडतोय. दिवसभराची सगळी कामं झाली आहेत. बाजूला किशोरीजी अमोणकरांची सुरेल सहेलारे ही बंदिश चालू आहे. असं थोडंसं उशिराच्या संध्याकाळचं कोझी वातावरण आणि त्यासोबत आपलं गरम गरम ब्रोकोली आल्मंड सूप. दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या व्लॉगमध्ये पाहूयात ब्रोकोली आल्मंड सूप. साहित्य पाहूयात. 1/2 किलो ब्रोकोली धुवून अशी चिरून घेतली आहे. साधारण 18 ते 20 बदाम भिजत घातले आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. 1 कांदा असा मोठा चिरून घेतला आहे. कोथिंबीर, मिरे, अमूलचं फ्रेश क्रीम घेतलं आहे. तुम्ही दुधाची साय पण घेऊ शकता. आता कढईत 2 ते 3 चमचे तेल तापत टाकून त्यात आपल्या लसणाच्या पाकळ्या आणि कांदा घालूयात. 2 ते 3 मिनटं कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊयात. आता त्यात बदाम आणि कोथिंबीर घालूयात. परत थोडं परतून घेऊयात. आता यात 1 लिटरपर्यंत पाणी घालूयात. थोडं मीठ घालून या मिश्रणाला चांगली उकळी आणूयात. आता या स्टेजला आपली ब्रोकोली घालूयात. ब्रोकोली उकळत्या पाण्यातच आपल्याला घालायची आहे, जेणेकरून त्या ब्रोकोलीचा हिरवा रंग थोडाफार तसाच राहायला मदत होईल. जसं आपण पालकासाठी करतो तसंच. खळखळत्या उकळत्या पाण्यातच ब्रोकोली शिजायला ठेवायची आहे. आता परत थोडं चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं मिश्रण झाकण घालून 7 ते 8 मिनटं शिजू द्यायचं आहे. 7 ते 8 मिनटानंतर ब्रोकोली शिजली आहे की नाही ते पाहूया. आपल्याला ब्रोकोली अगदी मऊसर गाळ पण शिजवायची नाही आहे. थोडा क्रंच आपल्या ब्रोकोलीमध्ये राहायला हवा. आपल्याला हवी तशी ब्रोकोली नीट शिजली आहे, पाहू शकता. आता गॅस बंद करून हे सगळं मिश्रण चाळणीतून गाळून घेऊयात आणि गार करून घेऊयात. हे राहिलेलं पाणी नंतर आपण आपल्या सूपमध्ये घालणार आहोत. आता हे थंड झालेलं मिश्रण मिक्सरमधून अगदी पूर्ण पेस्टसारखं बारीक करायचं आहे. ब्रोकोली शिजवलेलं पाणी थोडं थोडं घालून हे मिश्रण अगदी पेस्टसारखं बारीक करून घेऊयात. बारीक केल्यानंतर हवं तर परत गाळून घेऊ शकता. मी इथे न गाळता तसंच उकळायला ठेवलं आहे. आता सूप कमी जास्त कसं पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपलं मगाशीचं पाणी घालूयात. पण हे सूप थोडं घट्टच छान लागतं. चव पाहून थोडं मीठ अजून घातलं आहे. आता 1 उकळी आली की लगेच गॅस बंद करून हे छान गरम गरम ब्रोकोली आल्मंड सूप सर्व करूयात.
यावर थोडी भरड मिरपूड, बदामाचे काप आणि क्रीम. आपलं पावसाळा स्पेशल ब्रोकोली आल्मंड सूप तयार आहे. तर अशी होती आजची पावसाळा विशेष ब्रोकोली आल्मंड सूपची रेसिपी. कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवर्जून करून पहा. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.